दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागी लढणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बलाटपियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीनं आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं. सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पदं मिळणार असल्याचं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, साताऱ्यातील 3 मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकरी वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिलेत. मंत्री नितेश राणे यांनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर इथल्या 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदेंनी ही मदत केली. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज बीडच्या मसाजोगमधल्या संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत. कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे. या शौर्य दिनाच्या अनुषंगानं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला आणि येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येतंय. राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासोबतच अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडनं भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. उद्या 26,000 घरांच्या किमती समजणार आहेत. जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत. यूपीआय युजर्ससाठी एक मोठी अपडेट आहे. 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे. आता यूपीआयचा वापर करून आपण एकावेळी 10,000पर्यंतच पेमेंट करू शकणार आहोत. मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीनं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली. या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे. अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासात समोर आलंय. तर त्यातील 2 नमुने बनावट निघालेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार 73,98,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. त्यानुसार 163.43 कोटींचा निधी मंजूर झालाय. खवय्यांना 31st पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालाय. मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे. मुंबईतली हवा अतिशय खराब आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वरती पोहोचला असून 151 ते 200 मधील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो. तर मागील 15 दिवसात अति वाईट हवेची मुंबईत नोंद झाली आहे. मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार बळावत आहेत. त्यामुळे यावरती वेळीच उपचार घ्यावेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधनं हवेत मिसळणारे घटक आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे कबुतरांना दाणे आणि धान्य टाकून जमा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छेदामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यासोबतच स्थानिकही अक्षरशः बेजार झालेत. यासाठी महापालिकेनं लवकरच योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होतीये. नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आता इंडिगो एअरलाइन्सचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड होणार आहे. महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जातोय. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडला जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी आता स्वाती पांडे यांच्याकडून काढून घेत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत वाढणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवरती भर देण्यात आला. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट देखील लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. DRPPL नावानं स्थापन असलेल्या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL करण्यात आलंय. RT प्रवेशाचा पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं या संदर्भात या 3 नगर परिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असे स्पष्ट अभिप्राय राज्य सरकारला पाठवलाय. PMPML कडनं कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन केलंय. येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे. कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे. सध्या निर्यात 189 कोटींवरती पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा केला जातोय. सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे. अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकानं सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या 4 महिन्यात ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम राबवली. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 200 चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. कोट्यवधींचा खर्च करून सुद्धा केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होतीये. पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. तालुक्यातील 19 ठिकाणी जागेची अडचण आहे. जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्ककाष्ठ मागे लागले असल्याचं दिसून आलंय. टिपेश्वरमधल्या वाघाचा संचार बार्शी तालुक्यातल्या करी शिवारातील सखल भागात सुरू होता. बार्शीमध्ये वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून अभयारण्य भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. वर्षाअखेरीस रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद राहील. महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला. 2048 पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळांचं मैदान यावरती विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार करण्यात आलाय. मसाई पठार किंवा पन्हाळ्यावरती प्रशासनानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी केली आहे. या निर्णयाची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहित यांनी दिली. शेतीचा हंगाम संपल्यानंतरही शेतमजुरांना कामाची गरज आहे. मात्र काम नसल्यामुळे शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात स्थलांतर करावं लागतंय. राज्यातील सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली. आता या गणनेत भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्यानं त्यांची देखील गणना केली जाणार आहे. राज्यात शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पहिलं महाविद्यालय रायगड इथे सुरू करण्यात येणार असून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि संलग्नित 100 रुग्णखाटांचं रुग्णालय स्थापन केलं जाणार आहे.
कोयना धरण भागातील सह्याद्री व्याघ्र वन परिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत, अशी माहिती वन विभागाने दिली. तेव्हा पर्यटकांनी विनापरवाना प्रवेश केल्यास वन्यजीव आणि वन अधिनियमानुसार कारवाई होणार आहे. 31ला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेला मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली जाणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय. राज्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. हिवाळ्यामध्ये राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे. उत्तर पुण्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच दाट धुकं पसरलंय, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे, तर सोयाबीनला 4,049 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. बाजारात मक्याची आवक 6,234 क्विंटल झाली आहे, तर त्याला 2,219 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 35,000 तर सोलापूर बाजारात 31,000 क्विंटलची आवक झाली, तर लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते सरासरी 2,500 रुपयांपर्यंतचा दर मिळाला. गेल्या महिन्याभरापासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज झालेत. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, त्यामुळे खबरदारी म्हणून सीसीआयनं रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्यात. नैसर्गिक संकटांवरती मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत. मागील 9 महिन्यात 22,000 टन डाळिंबाची निर्यात झाली, त्यामुळे महाराष्ट्र देशातील पहिल्या स्थानावर आलाय. विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांना पोलिसांना पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला कोपर खैरणे भागातून अटक करण्यात आली आहे. 7 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. मेडिकल चालकाला सुद्धा मारहाण करण्यात आली. जळगावातली ही धक्कादायक घटना आहे. संबंधित मुलीला न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मालवणीमध्ये एका कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करत दरोडा टाकून 6 लाखांची खंडणी मागितली आणि यात पोलीस अधिकाऱ्यासोबतच नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये आजकाल वाढ झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ 11 महिन्यात 1,37,62,62,317 रुपयांची ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये शॉपिंग कंपन्यांच्या ऑनलाईन खरेदीवरती आकर्षक सूट, बक्षिसं, क्रेडिट कार्डवरती कॅशबॅक, ऑनलाईन जॉब, घरबसल्या नोकरी, युट्यूबवरती लाईक असे विविध प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. अशा प्रकरणात अडकलेल्या 123 तक्रारदारांना वर्षभरात 1,02,43,000 रुपये परत मिळालेत. तर या होत्या